नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवनात जाल्ल्या कार्यावळीत 15 परिचारिकांक ह्या वर्सा खातीरचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार भेटयले. नर्सिंग मळार केल्ल्या उत्कृश्ट योगदाना खातीर तांकां हे पुरस्कार फावो जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज उत्तर प्रदेशांतल्या कानपुरात 47,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आनी कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयलो. कानपूर मेट्रोच्या नव्या कॉरिडॉराक तांणी 5वो बावटो दाखयलो. ह्या वेळार उलयतना तांणी म्हळां, हम यूपी को औद्योगिक संभावनाओं का राज्य बना रहे हैं. इस साल के बजट में हमने मेक इन इंडिया के लिए मिशन मैन्युफैक्चरिंग की घोषणा की. इसके तहत लोकल उद्योगों को उत्पादन को बढ़ावा दिया जाएगा. कानपुर जैसे शहरों को इसका बहुत बड़ा लाभ मिलेगा. आतंकवादा आड भारताचे झूज सदांच चालू उरतले आनी ते केन्नाच थांबचे ना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. तशेंच ऑपरेशन सिंदूर वेळार सशस्त्र दळान केल्ल्या शौर्य आनी धैर्याची तांणी तोखणाय केली. हाच्या आदीं तांणी बिहारच्या कारकटात 48,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आनी कांय प्रकल्प राष्ट्राक समर्पीत केले. हातूंत 5,500 कोटी रुपया मोलाचो 4 लेन पटना गया धोबी महामार्ग आनी 449 कोटी रुपया मोलाचो गोपाळगंज महामार्गाचो आस्पाव आसा. NDA सरकार बिहाराच्या उदरगती खातीर सातत्यान यत्न करता अशें तांणी ह्या वेळार सांगलें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी समेस्त गोंयकारांक गोंय घटक राज्य दिसाच्यो परबी भेटयल्यात. गोंयचे गिरेस्त दायज, सोबीत सैम आनी दर्यावेळो संवसारभरांतल्या पर्यटकांक सदांच आकर्शीत करतात अशें सोशल मिडिया पोस्टा वरवीं राष्ट्रपतींनी म्हळां. तशेंच गोंयचे गिरेस्त दायज आनी संस्कृताय तिगोवन दवरपा खातीर गोंयच्या लोकांनी आनी पर्यटकांनी एकठांय येवन वावुरचें अशें आवाहन राष्ट्रपतींनी केलें. सर्वोच्च न्यायालयान पदव्युत्तर नीट PG 2025 खातीर 15 जून दिसा जावपा आशिल्ली राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परीक्षा 2 पावंड्या बदल्या एकाच पावंड्यार घेवपाचो आदेश दिला. न्यायमूर्ती विक्रमनाथ हांच्या फुडारपणा खाला खंडपीठान एकाच पावंड्यार परीक्षा घेवपाची वेवस्था करून पुराय प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करपाचे निर्देश अधिकाऱ्यांक दिल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आयज जम्मू काश्मीरांतल्या पूंछ वाठाराक भेट दिली. ऑपरेशन सिंदूर वेळार पाकिस्तानान केल्ल्या फारपेटात काश्मीरात शिमेवयल्या वाठारांनी मालमत्तेचे आनी धर्मीक थळांच्या जाल्ल्या लुकसाणीचें तांणी मुल्यांकन केलें. तशेंच पीडित कुटुंबांची भेट घेवन तांच्या खातीर खाशेले रिलीफ पॅकेज जाहीर केले आनी फारपेटात मरण आयिल्ल्या कुटुंबांतल्या वांगड्यांक तांणी नेमणूक पत्रां भेटयलीं. ह्या वेळार तांणी सांगलें, पाकिस्तान ने निहत्थे नागरिकों पर हमला किया तब भारतीय सेना ने इसका भी सटीक जवाब दिया और उनके 9 हवाई अड्डों को, उनकी मारक क्षमता को क्षतिग्रस्त कर एक मजबूत जवाब दिया. भारत के नागरिकों पर किसी भी प्रकार का अतिक्रमण भारत सहन नहीं करेगा. गृहमंत्री अमित शाह हांणी 3 जुलय सावन सुरू जावपी वर्सुकी अमरनाथ यात्रे खातीर सुरक्षा आनी हेर वेवस्थेचोय नियाळ ह्या वेळार घेतलो. प्रसार भारतीन प्रसारण आनी प्रचारा खातीर ऑडिओ व्हिज्युअल PB शब्द वरवीं यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स आनी व्हिडिओ संपादकांक निशुल्क सेवा दिवपाच्या हेतान नोंदणी करपा खातीर आवाहन केलां. संरक्षण मंत्रालयान म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्म व्हेइकल निगम लिमिटेड आनी इंडिया ऑप्टल लिमिटेड हांकां मणिरत्न श्रेणी 1 दर्जो दिवपाक मान्यताय दिल्या. हो दर्जो ह्या कंपनींक नेटान वाडीचो मार्ग उक्तो करपाक आनी संरक्षण उत्पादन आनी निर्गतीत नवी उंचाय मेळोवपाक मजत करतलो असो विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी उक्तायलो. भारतीयांच्या आपल्या देशाविशीच्या विचारात सकारात्मक बदल दिसपाक लागला म्हूण पुराय संवसाराचे भारताविशीच्या धोरणात व्हड बदल जाल्यात अशें केंद्रीय संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगलां. आयज नवी दिल्लीत भारतीय उद्देग संघटनेच्या वर्सुकी वेवसायीक शिखर परिशदेत ते उलयताले. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत बंगालचो गांगेय वाठार, बिहार, ओडिसा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल आनी कर्नाटकाच्या दर्यादेगेर कांय सुवातांनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 7 दिसांत देशाच्या ईशान्य वाठारांनी मध्यम पावस पडपाचो अदमास IMDन उक्तायला.
सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत दादल्यांच्या दोट्टी गटात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडयेन उपांत्य फेरयेत पावल घाला. आणि IPL T20 क्रिकेट सर्तीत आयज इलिमिनेटर खेळात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स पंगडा मदीं खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान हे राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.